काही स्वप्न अशी असतात जी एका व्यक्तीची नसतात, ती संपूर्ण शहराची असतात. काही रस्ते असे असतात जे फक्त एका ठिकाणाला दुसऱ्या ठिकाणाशी जोडत नाहीत, ते भविष्याला वर्तमानाशी जोडतात. कांदिवली, गोरेगाव, मागाठाणे आणि पश्चिम उपनगरातील लाखो नागरिकांचं एक स्वप्न. हाच रस्ता म्हणजे 120 फूट DP रोड. हा रस्ता विकास आराखड्यात होता, पण प्रत्यक्षात नव्हता. वर्षानुवर्ष हा प्रकल्प कागदावरच अडकून राहिला. अतिक्रमण होती, झोपडपट्ट्या होत्या, पुनर्वसनाचे प्रश्न होते, कायदेशीर अडथळे होते. 2014 मध्ये खऱ्या अर्थाने यासाठी लढाई सुरू झाली, ती आमदार श्री अतुल भातखळकर साहेब यांच्या मार्फत. 2014ला मी जेव्हा कांदिवली पूर्व विभागाचा आमदार झालो, तेव्हा मी या प्रश्नाला हात घातला. 2014ला आणि अडचणींचे अनंत डोंगर त्यावेळेला या रस्त्याच्या समोर उभे होते आणि त्यातून हळूहळू पावलं टाकत गेल्या 10-11 वर्षामध्ये आज इथपर्यंत आपण येऊन पोचलो. आपल्या मुंबई शहराचा पहिला जो विकास आराखडा आहे 1967चा 67 त्या विकास आराखड्यामध्ये गोरेगाव मागाठणे रोड हा त्याचा उल्लेख आहे. म्हणजे आपल्या प्लॅनर्सचं कौतुक केलं पाहिजे की 45 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी त्यांनी पश्चिम द्रुतगती महामार्गाला एक समांतर असा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने पाहिजे याची संकल्पना त्यांनी केली. दररोज तासनतास वाहतुकीत अडकलेले नागरिक, अगदी रुग्णालयात पोहोचण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रुग्णांपासून ते व्यवसायासाठी वेळेवर पोहोचू न शकणाऱ्या व्यापाऱ्यांपर्यंत. इतकंच नाही तर शाळा आणि कॉलेजसाठी धावपळ करणारे विद्यार्थी. आणि या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, आपल्याला या समस्येतून मुक्ती कधी मिळणार? हा प्रश्न फक्त रस्त्याचा नव्हता, तो जीवनमान सुधारण्याचा प्रश्न होता. प्रशासकीय अडचणी होत्या, राजकीय अडचणी होत्या, कायदे कानूनच्या अडचणी होत्या. अशा अनेक प्रकारच्या अडचणी या रोडच्या डेव्हलपमेंटकरता माझ्यासमोर आव असून उभा ठाकून. जिकडे आपण आत्ता उभे आहोत तिकडे जवळजवळ 350 घरं आहेत. त्या 350 घरांचं पुनर्वसन हे अवतीभोवती 10 किलोमीटरच्या परिसरात करणं हे एक सर्वात मोठं चॅलेंजिंग टास्क होतं. माझ्या मतदारसंघातील DP रोडच्या विकासाच्या संदर्भातील ही अत्यंत महत्वपूर्ण लक्षवेधी आहे. जो अत्यंत महत्वाचा रस्ता आहे, जो लोखंडवाला संकुल ते महिंद्रा कंपनीमधून. माझा प्रश्न स्पेसिफिक एवढेच आहेत की या संदर्भामध्ये नगरविकास मंत्री जॉईंट मीटिंग आपल्या दालनामध्ये घेणार का? क्रमांक 1. क्रमांक 2, हे रोड कधीपर्यंत विकसित करणार याचा कालबद्ध कार्यक्रम हा येत्या 15 दिवसात ठरवला जाणार का? असे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. लोखंडवाला कॉम्प्लेक्सला जोडणारा म्हणजे समतानगर, सिंग इस्टेट आणि महिंद्रा अँड महिंद्रा या 3 पोर्शनला तो बाधित होतोय. अध्यक्ष महोदय, यांना घेऊन जो प्रश्न आहे, कांदिवली ईस्ट असेल, त्यासोबतच लोखंडवालाचं कॉम्प्लेक्स असेल, तेव्हा एकच रस्ता तोही 60 फुटाचा सध्या अस्तित्वात आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या सगळ्यांना पर्याय म्हणून जे DP मध्ये दाखवलेले रस्ते आहेत त्यांच्याबद्दलचा सन्माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. ते रस्ते विकसित करण्याला जिथे जिथे ते स्लमनी किंवा बाकीच्या गोष्टींनी उद्योगाने बाधित झालेले असतील तिथे ते ऍक्विजिशनच्या साठी आणि ती सगळी प्रक्रिया थोडीशी जलद गतीनं व्हावी यासाठी सन्माननीय सदस्यांनी इथे प्रश्न उपस्थित केलेला आहे. जी काही मागणी केलेली आहे या प्रकरणासोबत सन्माननीय सदस्यांनी दुसरं सुद्धा प्रकरणाबद्दल जी लोखंडवाला कॉम्प्लेक्स पर्यंत जो रस्ता जो 120 फुटाचा आहे आणि त्या 120 फुटापर्यंत त्या ठाकुर्ली रोड पर्यंत तो क्लिअर सुद्धा, त्याच्या पुढे 3 जागेवरती तो बाधित होतो. त्याच्यामध्ये त्या 3ही जागांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, समतानगर आणि त्यासोबतच सिंग इस्टेट साधारणतः 200-250 मीटर बाधित होत आहेत त्या 3ही जागेवरती. आणि याच्यासाठी सुद्धा जी माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल आपण जे बोललात त्याची शहानिशा करून एक जॉईंट मीटिंग नगर विकास खात्याकडनं आणि महापालिकेकडनं लवकरात लवकर, कारण ही गरजेचंच आहे. त्यासोबत आपण आपल्या प्रश्नामध्ये समांतर जो रस्ता आहे ड्राफ्ट DP प्लॅनचा त्याबद्दलचा सुद्धा विषय आपण त्याच्यामध्ये घेऊन आपण करू. अध्यक्ष, पश्चिम द्रुतगती महामार्ग जो पूर्व भागातून जातो त्याला पर्यायी महामार्ग म्हणून
या महामार्गाची रचना 1992 साली केली आहे. मी गेले 5 वर्ष या रस्त्याच्या मागे आहे. यातला काही भाग माझ्या मतदारसंघातला क्लिअर झाला. या महामार्गावर अनेक ठिकाणी अतिक्रमण आहेत, झोपडपट्ट्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं निष्कासन करणंही काही प्रमाणात अवघड जात आहे. आणि त्यामुळे मी महिन्याभरापूर्वी मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे ही मागणी केली होती की या रस्त्याचं हे महत्त्व लक्षात घेऊन हा पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मुंबई महानगरपालिकेने घोषित करावा. हा जो आपला स्टेट रोड म्हणून आपल्याला तो हे करायचा आणि मी विशेष पायाभूत सुविधामध्ये आणि तुम्हाला मी सांगतो कालच मी आपले मुंबई आयुक्तांना देखील फोन केला मी काल आणि तो त्याच्यामधून आपण घेऊ आणि तो युद्ध पातळीवर त्याची कारवाई करू. माझ्या मतदारसंघातून जाणारा गोरेगाव मागाटणे लोखंडवालातून जाणारा 120 फीट डीपी रोड असेल, हे व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट केले, पण दुर्दैवाने त्यातली प्रगती आजही कासवाची प्रगती आहे. मेट्रो पूर्ण झाल्यानंतर मेट्रोतून उतरल्यानंतर घरापर्यंत पोहोचायला डीपी रोडची आवश्यकता आहे. हे डीपी रोड सुद्धा युद्ध पातळीवर हे पूर्णत्वाला न्यावेत. मग सुरू झाला पाठपुराव्याचा प्रवास. याच काळात या प्रकल्पासाठी सातत्याने आवाज उठवला गेला. वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. सतत बैठका घेणं, स्थळ पाहणी करणं, समस्या समजून घेणं, विविध विभागांशी समन्वय साधणं, न चुकता नागरिकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करण्यासाठी जणू काही आमदार श्री अतुल भातखळकर साहेबांनी विडाच उचलला. हा प्रवास सोपा नव्हता. आपण जर का 2014 पासून आयुक्त मोजले तर अजय मेहता, त्याच्यानंतर प्रवीण परदेशी, त्याच्यानंतर चहल, त्याच्यानंतर भूषण गगराणी आणि आता अश्विनी भिडे. या सगळ्यांबरोबरच्या माझ्या ज्या मीटिंगचे मिनिट्स माझ्याकडे आहेत, त्या प्रत्येक मीटिंगमध्ये या रस्त्याचा मिनिट्समध्ये उल्लेख आहे. अनेक वेळा अनेक अडथळे आले. कधी तांत्रिक कारणं, कधी पुनर्वसनाचे प्रश्न, कधी न्यायालयीन प्रक्रिया. पण प्रयत्न थांबले नाहीत. कारण हा प्रकल्प फक्त रस्त्याचा नव्हता, तो लाखो नागरिकांच्या भविष्यासाठी होता. महिंद्रा कंपनी या ठिकाणी 60 सालापासून आहे आणि महिंद्रा कंपनीच्या जागेतून हा रोड जात होता. महिंद्रा कंपनीने आधी जागा दिली, त्यांनी कुठली कायदेशीर अडचण निर्माण नाही केली. मला सगळ्या महापालिका आयुक्तांनी मदत केली. स्वतः विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण या प्रकरणात लक्ष घातलं होतं. आमच्या अतुल भातखळकरांनी देखील काही विनंती केली होती. जो डीपी रोड आहे लोखंडवाला गोरेगाव ते मागाठाणे, तर तो 2 वर्षात पूर्ण करण्याच्या संदर्भातले निर्देश देखील निश्चितपणे या ठिकाणी देण्यात येतील. आणि मग प्रतीक्षेला दिशा मिळाली. रखडलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरू लागलं. जिथे वर्षानुवर्ष अडथळे दिसत होते तिथे आता विकास दिसू लागला. लोक अत्यंत खुश आहेत, कारण या सगळ्या परिसराचा विकास सुद्धा या रोडमुळे होतो. अगदी झोपडपट्टी पुनर्विकास योजना जरी लागू करायची असेल तर ती रोडशिवाय लागू नाही करता येत. त्यामुळे आता रोड झाल्यामुळे या भागातल्या सगळ्या लोकांचा पुनर्विकास, ते स्वतःच्या मालकीच्या पक्क्या 300 चौरस फुटाच्या घरात जाण्याचा मार्ग या मार्गामुळे प्रशस्त झालेला आहे. आणि त्यामुळे ती लोक खुश आहेत आणि एक जनरल लोक जी असतात, जी या रस्त्याचा उपयोग करणार आहेत, ती लोकही खुश आहेत. कारण शेवटी विकास त्याच्याकरताच आपण सगळे प्रयत्न करत असतो. हा रस्ता तयार होताना फक्त डांबर टाकलं जात नव्हतं, तर हजारो कुटुंबांच्या आशा उभ्या राहत होत्या. एका आईला आता मुलाला वेळेवर शाळेत पोहोचवता येणार आहे. एका रुग्णाला वेळेत उपचार मिळणार आहेत. एका व्यापाऱ्याच्या वेळेची बचत होणार आहे. एका तरुणाला नवीन संधी मिळणार आहे. विकासाचा अर्थ हाच असतो, लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणं. जनतेच्या आशीर्वादाने मी 83,500 मताधिक्याने आमदार झालो. शेवटी आमदार म्हणजे काय, तर तो कायदे मंडळाचा सदस्य आहेच, कायदे करणं माझं कामच आहे. पण जनसामान्यांचे प्रश्न सोडवणं, जे माननीय मोदीजी ईज ऑफ लिव्हिंगचा विषय मांडत असतात, सामान्य माणसाचं जीवन सुखी करणं. 120 फूट डीपी रोड हा फक्त रस्ता नाही, हा संघर्षाचा विजय आहे. हा नागरिकांच्या विश्वासाचा विजय आहे.
हे विकासाच्या दिशेनं टाकलेलं भक्कम पाऊल आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा कांदिवलीच्या उज्ज्वल भविष्यातील मार्ग आहे. विकासाचा रस्ता जनतेच्या विश्वासातून कांदिवली 120 फूट डीपी रोड, जनतेसाठी, विकासासाठी, भविष्यासाठी. व्यक्तिगत लोकांना मदत करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे. त्याच वेळेला समाजाचा, लोकांचा व्यापक विकास करणं, मग रोड्स असतील, ब्रिजेस असतील, नाट्यगृह असतील, चांगली गार्डन्स डेव्हलप करणं असेल, असे अनेक जे उपक्रम असतात हे उपक्रम केले पाहिजेत. त्यातून मला वाटतं की समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होतो. वचनपूर्तीची ही चाहूल, विकासाची नवी पहाट. आमदार श्री अतुल भातखळकर साहेब यांचे आभार.